मुंबईतला वांद्रे किल्ला या ऐतिहासिक स्थळी दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आणि यानंतर राज्याच्या सांस्कृतिक धोरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता या कार्यक्रमाला स्वतः सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनीच हजेरी लावल्याचं समोर आलंय। दरम्यान किल्ल्यावरती दारू पार्टी सुरू होती, हे मंत्री शेलारांना दिसलं नाही का असा प्रश्न आता विरोधक विचारतायत। बघूया। वांद्र्यातील किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यावर वातावरण तापलंय। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? दारू पार्टीला परवानगी कुणी दिली? हे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय। वांद्रे किल्ल्यावरील इव्हेंटला खुद्द मंत्री आशिष शेलार सहभागी झाल्याचं समोर आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी याबाबत पोस्ट करत भाजपावर निशाणा साधलाय। वांद्रे किल्ल्यावरील महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रस्तुत ओली फेस्ट दारू पार्टीची दृश्य पाहून संताप आला होताना आता हा पहा अजून एक फोटो। त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात। आता समजलं असेलच, 48 तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही। किल्ले अडवा, अड्डे बनवा हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयानं हाती घेतलं आहे वाटतं। आशिष शेलार हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर पोलीस राज्य उत्पादन शुल्क कारवाई करतील का, असा प्रश्न अखिल चित्रे यांनी उपस्थित केला। मी तिथले आमदार आहात ना, तुम्हाला त्याच्यानंतर कळलं, व्हिडिओ बाहेर आलं की तिथे दारू पार्टी झाली। तिथे दारू पार्टी झाल्यानंतर ऐतिहासिक वास्तूवरती अशा प्रकारचं चुकीचं कृत्य तिथे घडलं। महाराष्ट्रभर प्रतिक्रिया आल्या। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की त्याच्यावरती कारवाई केली जाईल। मग तुमच्याकडे लेटरहेड आहे की नाही? आयोजकांवर कारवाई का केली जात नाही? ह्याचं उत्तर खरं तर आशिष शेलारजींनी देणं गरजेचं आहे। ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर ओली फेस्ट मध्ये दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती। शनिवारी मध्यरात्री किल्ल्यावर झालेल्या या पार्टीला स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आयोजकांकडून उत्पादन शुल्क विभागाची परवानगी असल्याचा दावा करण्यात आला। विशेष म्हणजे राज्य सरकार अशा कार्यक्रमांना परवानगी देत नाही असं मंत्री आशिष शेलारांनी आधी म्हटलं होतं। मात्र आता पर्यटन विभागानं या कार्यक्रमाला परवानगी दिल्यानं आपण हजेरी लावल्याचं स्पष्टीकरण मंत्री आशिष शेलारांनी दिलंय। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार याच्या चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सत्य जे आहे ते समोर येईल अशा पद्धतीच्या कुठल्याही, ज्याला आपण म्हणू सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः आपले गडकिल्ले या ठिकाणी अशा पद्धतीचे पेयपान, दारू अशा पद्धतीचे प्रयोगाला परवानगी राज्य सरकार देऊच शकत नाही। पण याचा दुरुपयोग किंवा याबद्दल नेमकं काय झालंय यावर चौकशी आणि कारवाई दोन्ही करण्याचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं। या ठिकाणी दिलेल्या परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही। त्यावर जर कोणी मद्य विक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीच दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिलेत। वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टी प्रकरणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाईची मागणी केली आहे। तसंच मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीवर काही प्रश्न उपस्थित केलेत। या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्र्यांनी हजेरी लावली, यातून चुकीचा पायंडा पाडला जात आहे। वांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा व्हिडिओ बाहेर आल्यावर आता सांस्कृतिक मंत्री शेलार म्हणत आहेत पार्टी चुकीची होती। मग या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री गेलेच का? तिथे गेल्यावर दारू पार्टी चुकीची होती हे जाणवलं नाही का? पार्टी करून झाल्यावर बोंबाबोंब झाली म्हणून आता पार्टी चुकीची होती आठवलं का? बांद्रा किल्ल्यावरती परवा दारू पार्टी चालू होती। माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे। तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल, पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील। आता वांद्र्यातील किल्ला हा 400 वर्ष जुना ऐतिहासिक वारसा आहे। या किल्ल्यावर झालेल्या पार्टीवरून सरकारनं कारवाईची टिमकी वाजवत चौकशीचे आदेश दिलेत। मात्र आता या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते हे स्पष्ट झाले। त्यामुळे या प्रकरणी आता पर्यटन विभागावर खापर फोडलं जातंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.